एटीन लोकमत मुंबई। मुंबई महानगरपालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये आता सील करण्यात आलेली आहेत। शिंदे ठाकरेंच्या पक्षातल्या वादानंतर हा निर्णय घेतला गेला आहे। पालिका आयुक्तांच्या आदेशाने ही कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आलेली आहेत। महानगरपालिकेत असलेली सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये सील करण्यात आलेली आहेत। काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते। कार्यालयावरनं वाद जो आहे हा निर्माण झाला होता आणि आज अखेर महानगरपालिकेकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे की सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये जी आहेत ही बंद करण्यात आलेली आहेत। अशा पद्धतीचे नोटीस सुद्धा जी आहे ती लावण्यात आलेली आहे की सदरचं कार्यालय माननीय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले। अशा पद्धतीचे पाटी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर सगळ्याच पक्षांची कार्यालये जी आहेत ही बंद करण्यात आलेली आहेत। त्यामुळे एक नवा वाद आता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, कारण का महानगरपालिकेला प्रशासक लागून बरेच महिने झालेले आहेत। असं असताना सुद्धा नेमकी ही कार्यालय का सुरू होती हा एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर ही राजकीय पक्षांची कार्यालय जी आहेत ही बंद करण्यात आलेली आहे। आता आपण पाहिलं की राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय जे आहे हे बंद करण्यात आलं आहे। या बाजूला जर आपण बघायला गेलं तर इतर पक्षांची सुद्धा कार्यालय आहेत। काँग्रेसचं कार्यालय आहे हे सुद्धा कार्यालय जे हे सील करण्यात आलेलं आहे। मग भाजप असेल शिवसेना असेल या पक्षांची कार्यालय जी आहेत ही आता सील करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा या कार्यालयांवरनं वाद होण्याची दाट शक्यता आहे। सर्वच राजकीय पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे। मात्र महानगरपालिकेच्या आयुक्तांनीच हा निर्णय जो आहे हा घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत मुंबई। मुंबई पालिकेतलं कार्यालय हे शिंदे पक्षाचंच असून त्यांचाच त्यावर अधिकार असल्याचं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय। जिथे जिथे बाळासाहेब बसायचे ते सगळं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचंच आहे, त्यांचा अधिकारच आहे। आणि स्वतःच्या हक्काचा अगर कोण मागायला गेलं तर चूक काय? उगाच ते उर्वरित जे काही उद्धव ठाकरेची जी काही पिल्ला आलेली तिकडे त्यांनी ट्रेसपासिंग केलेले आहेत, त्यांच्यावर केसेस टाकले पाहिजे की दुसऱ्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये ते कसे जाऊन बसतात, त्यांच्यावर केसेस घेतल्या पाहिजे अशी मी मागणी करतो। अशा दुसऱ्यांच्या घरात जाऊन दुसऱ्यांच्या कार्यालयात जाऊन घोषणा देणं चुकीचं आहे। पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणं हा निव्वळ दादागिरीचा प्रकार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। खरं तर पक्षाचे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी असतात। विशेषतः महानगरपालिकेतल्या कार्यालयाच्या मार्फत पक्षाचे जे लोक त्यांच्याकडे येतात, नगरसेवक आहेत जुने, आता भले बॉडी नसेल पण ते यांच्याकडे येणारे प्रश्न तिथं बसून, कारण सगळ्या ठिकाणी काही जाणं पॉसिबल नसतं आणि मग तिथं बसून जनतेचे प्रश्न सोडवत असतात। आणि त्यात कार्यालय असणं काही वावगं नव्हतं, यांना लागत असेल तर यांनी दुसरं मागायला पाहिजे होतं। पण याच कार्यालयात जाऊन बसणं मला वाटतं दादागिरीचा प्रकार आहे, सत्तेच्या मस्तीचा माज आल्याचा प्रकार आहे। पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटात काही बदल सुचवलेले असून थिएटरमध्ये सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सुधारित आवृत्ती सेन्सॉर बोर्डासमोर सादर करण्यासंदर्भात सूचना केल्याचं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्ट केलंय। पठाण हा चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्ड परीक्षा समितीकडे प्रमाणपत्रासाठी आलेला आहे। सीबीएफसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार चित्रपटाचं प्रमाणपत्रासाठीचं परीक्षण झालं असून सेन्सॉर बोर्ड नेहमीच सर्जनशील अभिव्यक्ती आणि प्रेक्षकांची संवेदनशीलता यांच्यातलं योग्य संतुलन राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्याशिवाय निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातला विश्वास अबाधित राखणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि निर्मात्यांनी त्या दृष्टीनं काम करत राहिलं पाहिजे असंही प्रसून जोशी यांनी म्हटलंय। काल मुंबईतल्या पालिकेतल्या कार्यालयावरनं राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। ठाकरे समर्थक आता पालिका मुख्यालयामध्ये आज जमलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या पक्षातले जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ते मोठ्या संख्येनं आता मुंबई महानगरपालिकेच्या ठिकाणी जमल्याचं दिसतंय। राड्यानंतरचं वातावरण आता कमालीचं तापलेलं आहे। न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी या संदर्भातली क्षणाक्षणाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतायत। पालिका कार्यालयासाठी या दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याचं काल पाहायला मिळालेलं होतं। आज पुन्हा एकदा असाच राडा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। या अनुषंगानं पालिकेत तसा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता। आता देखील आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी जे आहेत, व्हिडिओ जर्नलिस्ट जे आहेत, ते तुमच्यापर्यंत या संदर्भातले अपडेट्स पोहोचवतायत।
ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आता पालिका मुख्यालयात जमलेले आहेत। मोठ्या संख्येने ते आता इथं दाखल झालेले आहेत। पालिकेतल्या कार्यालयासाठी या दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आपापसात भिडल्याचं आपण पाहिलेलं होतं। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विनोद, काय नेमकी सध्याची स्थिती? सध्या मी बीएमसीच्या कार्यालयासमोर आहेत आणि हे जे बीएमसीचं कार्यालय आहे शिवसेना पक्षाचं ते सीज करण्यात आलं आहे। त्या सीज केलेल्या कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे ज्या माजी नगरसेवक आहेत त्या सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। या नगरसेवकांची मागणी अशी आहे की हे कार्यालय पुन्हा पूर्ववत सुरू करावं आणि यासाठी आज ते आयुक्तांना भेटणार आहेत आणि आयुक्तांना त्याबाबतचं पत्र देणार आहे। शिवसेना पक्षांचे 2 गट निर्माण झाल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती पुन्हा परिस्थिती अनुसार शिवसेनेचं जे कार्यालय आहे ते पुन्हा पूर्ववत उघडावं अशी मागणी करत आहे। आपल्यासोबत काही नगरसेविका आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। मला सांगा की हा जे कार्यालय आहे हे कार्यालय सीज करण्याचं नेमकं काय कारण यांनी दिलं आहे? कार्यालय सीज करण्याचं कारण हेच आहे की काय झालंय, शिवसेनेचे मोठे सगळे नगरसेवक मोठ्या प्रमाणात या कार्यालयात येतात, बसतात, त्यांची कामं करतात आणि निवडणूक कधीही लागेल त्यामुळे विभागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते इथे येतात। मग आता ही पोटदुखी त्यांना आहे ना, मिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांना, की ते सगळे बसतात आणि सगळ्यांना घेऊन असे एकटे तर येऊ शकत नाहीत, मग त्यामुळे त्यांनाही वापरायला द्यायचं नाही, ही पोटदुखी आहे आणि म्हणून त्यांनी आयुक्तांना प्रेशर आणून हे कार्यालय बंद केलेलं। मेजॉरिटी आमची जास्त आहे ना, दबावापोटी हे कार्यालय बंद केलं असा आरोप आहे। नक्कीच दबावापोटीच कार्यालय। तर मला सांगा, आयुक्तांनी इतके दिवस केलं का? इतके महिने प्रशासक नेमून किती महिने झाले? 8 ते 10 जवळपास आता वर्ष होईल। पण एवढं असताना सुद्धा आजपर्यंत कोणत्याच पक्षाची कार्यालय बंद केली नाही। हे कार्यालय बंद का केलं? सुरुवात शिवसेनेच्या कार्यालय बंद केली, मग बाकीच्या पक्षाची पण कार्यालय बंद केली। त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात पोटदुखी ही आहे की शिवसेनेचा नगरसेवक आहे, डोळा सगळ्या मुंबई महापालिकेवरती आहे। कित्येक वर्ष जी मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे ना, तिथे पोटदुखी आहे आणि तिथे डोळा यांचा। पुन्हा कार्यालय उघडण्यासाठी आपण आयुक्तांना भेटणार आहे? हो नक्की, आता जातोच थोड्या वेळात। आयुक्ताकडे काय नेमकी मागणी करणार? कारण त्यांनी सीज केला आहे, त्यांच्याकडे काहीतरी ठोस पुरावा असेल म्हणून हे कार्यालय सीज करण्यात। नाही, ठोस पुरावा काय असणार त्याच्यामध्ये? आता गेले 8-9 महिने तर प्रत्येक नगरसेवक येऊन इथे बसतो, लोकांची कामं केली जात आहेत आणि आयुक्तांना आता मध्येच कसली आठवण झाली आहे की इथे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे। काल ती लोक आले, मिंदे गटातली लोक आले आणि त्या लोकांनी उद्रेक केला, पण त्यांचा हक्क काही बसत नाही ना। त्यांची मेजॉरिटी बघा, शिवसेना उद्धव साहेबांची मेजॉरिटी बघा जी किती आहे पक्षामध्ये, नगरसेवक रेग्युलर नगरसेवक लोकांची कामं करतायत। आयुक्तांना सगळं माहिती आहे, प्रत्येक कार्यालय ओपन आहे, तर प्रत्येक कार्यालयातल्या नगरसेवक येऊन बसतात आणि लोकांची कामं केली जाते। आता त्या लोकांना काही पोटदुखी झाली असेल तर त्यांनाच माहिती आहे। 2 गट झाले असल्यामुळे हा प्रसंग निर्माण झाला आणि त्यामुळे कार्यालय सीज करण्यात आलं। 2 गट झाले असले तरी मोठा गट कोणाकडे आहे? उद्धव साहेबांकडे। मग मोठ्या गटाला कार्यालयात बसायचा अधिकार आहे। 2-4 लोक ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्यांच्या सांगण्यावरून जर आयुक्त कार्यालयाला सील लावत असतील तर हे फार चुकीचं आहे। ही प्रॉपर्टी मुंबई महानगरपालिकेची आहे आणि इथे अधिकार ह्या सर्व मुंबईतील जनतेचे जे नागरी प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी नगरसेवक या ठिकाणी येत असतात आणि एखाद्या अधिकाऱ्याकडे मीटिंग चालू असेल, काय असेल तर ते त्याच्या कॅबिनच्या बाहेर कसे उभे राहणार? म्हणून आपल्या पक्ष कार्यालयात बसतात। मग हा अन्याय नाही आहे का माजी नगरसेवकांवर?